सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। दिनांक 30 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा मैदान सपाट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 टन दगडी रोलरखाली चिरडून मृत्यू झालाय। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स। योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नाते जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स। कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, विकीसी प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध। आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत। संपर्क 83 29 45 45 84। आरव उर्फ वीरेन योगीराज चौधरी, वय वर्षे 15 असं या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी क्रिकेट शिबिराचं आयोजन करणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठानचे चालक, बार्शी तालुका क्रिकेट अकॅडमीचे संचालक तसेच प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे मैदानावरील क्रिकेटपटू, शिबिरातील विद्यार्थी तसेच आरवच्या शाळेतील मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती मैदानावर समर क्रिकेट कॅम्प आयोजित करण्यात आला होता। प्रति विद्यार्थी 3500 रुपये शुल्क आकारून सुमारे 350 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला होता। दररोज सकाळी 6 ते 8:30 या वेळेत ही शिबिर सुरू असायचे। नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आरव चौधरी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता। प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून काही मुलांसह आरव मैदानावर रोलर वडत होता। रोलर वडत असतानाच अचानक त्याचा तोल गेला आणि तो दगडी रोलर खाली चिरडला गेला। घटना घडताच मैदानावर फिरण्यासाठी व व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र अति रक्तस्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच आरवचे वडील यांनी रुग्णालयात धाव घेतली। रुग्णालयात पोटच्या एकुलता एक मुलाचा मृतदेह पाहताच आरवच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता। आईच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण शोकमय झालं होतं।